आपण आज गव्हाला शेणकाला आणि शेणाचे पाणी सोडत आहोत। ताज्या शेणाच्या पाण्यामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट असतात। हे बघा, आता अशा प्रकारे आपण हे याच्यातून आपण सोडणार आहोत। डायरेक्ट आपल्या गव्हाला ते जात आहे। आपला गहू बघू शकता, ताज्या शेणामध्ये बरेचसे जीवाणू पण असतात। हे बघा, हे असा आपला शेणकाला हा आलेला आहे, आपल्या दांडामध्ये मिक्स होऊन जात आहे। बघा पाणी, तुम्ही पण असे ताजे शेणाचे काले आपल्या याला सोडावा पिकाला, त्यामुळे जमीन सुपीक होते, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीतील मायक्रो जीवाणूंची संख्या वाढते। शेणामध्ये दोन्ही प्रकारचे जीवाणू असतात, एरोबिक आणि नॉन एरोबिक। ज्यांना हवेची आवश्यकता आहे असे आणि ज्यांना हवेची आवश्यकता नाही आहे असे दोन्ही प्रकारचे जीवाणू शेणामध्ये आढळतात, ताज्या शेणामध्ये। तरी आपण सर्वांनी अशा प्रकारे ताज्या शेणाचा वापर आपल्या जमिनीसाठी करावा।